अरुंधती, किती वेळा सांगितले आहे तुला, मी तयार होईपर्यंत नाश्ता तयार व्हायला पाहिजे म्हणून. लग्नाला 15 वर्ष झाली तरी तुला सारखं सांगावं लागतं. एवढा वेळ लागतो कसा ग तुला, मूर्ख कुठली. तुला काय घरातच बसायचे असते आणि काय काम असतं ग दिवसभर. मला कामावर जायला उशीर होत आहे तरी तू अक्कल नसल्यासारखी वागते. मुद्दाम उशीर करत असती. मुद्दाम जर उशीर करत असेल तर लक्षात ठेव, माझ्या इतका वाईट कोणी नाही. अनिरुद्धने टेबलावर ओला टॉवेल फेकला आणि अरुंधतीकडे रागाने बघू लागला. अनिरुद्धचा आज रागाचा पारा चढला होता. अरुंधती नेहमीप्रमाणे मान खाली घालून उभी होती, पण तो रागाने काही न खाता ऑफिसला निघून गेला. हे काही नवीन नव्हतं, कारण अनिरुद्ध दर 10-15 दिवसातून एकदा तरी तिच्यावर अशा प्रकारे राग काढायचा. कधी जेवणावरून, कधी कपड्यांवरून, तर कधी सामान नाही मिळाल्यामुळे. आधी अरुंधती आपली बाजू मांडायची, पण आता शांत राहायची, कारण घरात 20 वर्षाची नणंद मुक्ता, तिच्या मनावर दादा वहिनीच्या भांडणाचा वाईट परिणाम होऊ नये. कारण तिचे सासू सासरे अनिरुद्ध लहान असताना देवाघरी गेले होते, यासाठी तिने याच्या विरुद्ध आवाज उठवला नव्हता. पण आपल्या नणंदसाठी आणि आपल्या 7 वर्षाच्या लहान मुलीमुळे कधी हिकडलं तिकडलं केलं नाही. काही वाद झाले की तो नेहमी म्हणायचा, मी वाईट आहे तर इथे राहते कशासाठी, माहेरी निघून जा आणि पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नको. तरीही ती आपल्या मुलीकडे आणि मुक्ताकडे बघून गप्प राहायची, कारण माहेरी गेल्यानंतर आई वडिलांना माझ्यामुळे टेन्शन येईल, शिवाय नातेवाईक समाज काय म्हणेल याचा विचार करून ती सर्व सहन करत राहिली. सुरुवातीचे 5 वर्ष तिने खूप प्रयत्न केले. तिला वाटले अनिरुद्धमध्ये बदल होईल, परंतु असं काहीच झालं नाही. पण अनिरुद्धाचा राग म्हणजे त्याची एक सवय होऊन गेली होती. त्यामुळे अरुंधतीने स्वतःला बदलायचे ठरवले. तिला जास्त फरक पडतच नव्हता. तिला आता आपल्या 20 वर्षाच्या मुक्ताची आणि मुलीची काळजी होती. मुलगी आता फक्त 10 वर्षाची होती आणि आता मुक्ताचं पण शिक्षण पूर्ण झाले होते. लग्नासाठी स्थळे येऊ लागली होती, पण ती लग्नासाठी तयार नव्हती. तिला नोकरी करायची होती. 4-5 महिन्यानंतर तिला एक खूप चांगले स्थळ आले. मुलगा पण चांगला शिकलेला होता, नोकरी पण चांगली होती. ओळखीच्यांनी सुद्धा मुलाचे खूप कौतुक केले होते. अनिरुद्ध एका संध्याकाळी आपल्या बहिणीजवळ येऊन बसला आणि त्याने विचारले, मुक्ता, हे स्थळ खूप चांगले आहे, तू का नकार देत आहेस. तिथे तुला काही कमी पडणार नाही, आनंदी राहशील. मुलाची नोकरी पण खूप चांगली आहे, घरसुद्धा खूप मोठे आहे आणि विशेष म्हणजे त्यांना तू पसंत आहेस. मग नक्की काय अडचण आहे तुला. मुक्ता तिच्या भावाशी कमी बोलायची, पण सर्व हिंमत एकवटून ती म्हणाली, दादा, मला इतक्यात लग्न करायचं नाही. मला नोकरी करण्याची इच्छा आहे. मला आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायचे नाही आणि मला कोणाची जबाबदारी घेण्याची इच्छा नाही. अनिरुद्ध म्हणाला, अगं पण तो खूप चांगला मुलगा आहे, तुला आनंदी ठेवेल, काहीच कमी नसणार. तुला नोकरीसुद्धा कर. माझे बोलणे झाले आहे त्याच्याशी. दादा, माझे नोकरी करणे त्यांच्या सहमतीवर अवलंबून आहे का, तिने विचारले. अनिरुद्धला राग आला आणि म्हणाला, मी सांगतोय ते लक्षात येत नाही का तुझ्या. खूप आनंदी राहशील तिथे. असं स्थळ पुन्हा पुन्हा येणार नाही. नकार देऊ नकोस. दादा, मला एक सांगा,
वहिनी जशी या घरात आनंदी आहे तशी आनंदी राहील का मी? मुक्ता, तुझं तोंड आवर. खूप जास्त बोलतेस असं वाटत नाही का तुला? अनिरुद्ध जोरात ओरडला. दादा, मला लग्न करायचं नाही, कारण त्या मुलाचा स्वभाव तुझ्यासारखा असला, आणि हो, मला तुझ्यासारखा नवरा नको आहे. तो त्याला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यावर चिडेल, बायकोला घरात कामवाल्या बाईसारखी वागणूक देईल. तिला स्वतःला मनाप्रमाणे एखादी वस्तू घ्यायची असेल तर नवरा काय म्हणेल याचा 10 वेळा विचार करावा लागेल. माझे बाहेर जाऊन काम करण्याबद्दल त्याच्या होकाराचा शिक्का असेल आणि गोष्टीवरून मला माहेरी जा बोलेल. दादा, मी तुझ्या लग्नापासून बघत आले आहे, तू वहिनीला प्रेमाचे 4 शब्द कमी आणि त्रास जास्त दिला आहे. सगळीकडे स्वतःची मर्जी, जेवण बनवायचे तेही तुझ्या आवडीचे, घरात कोणती वस्तू घ्यायची ती तुझ्या आवडीची. माझ्या वहिनीला या घरात कशाचेही स्वातंत्र्य नाही, आणि ती काही बोलली तर तू लगेच आजही तिला बोलता माहेरी निघून जा. दादा, मला वहिनीसारखे आयुष्य जगण्याची इच्छा नाही. ती लाखो प्रयत्न करत राहिली, पण तू नाही बदलला. म्हणून मला लग्नाआधी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचे आहे. तुला घरातली कामे क्षुल्लक वाटतात, पण तीच कामे वेळेवर नाही झाली की तुम्ही आगीचा गोळा होऊन जातो. कामावरचा राग विचार न करता, समजून न घेता तू वहिनीवर काढतो. ती सहन करत राहिली आणि क्षणोक्षणी आपला स्वाभिमान हरवत राहील. वहिनी तुझ्यासाठी फक्त एक कठपुतली आहे, परंतु मी नाही. मुक्ता आज पहिल्यांदा भावासमोर एवढं बोलली होती, पण अनिरुद्धला नेहमीपेक्षा जास्त राग आला होता. पण मुक्ता समोर तो आज शांत झाला. शेवटी एवढेच म्हणाला, तुला जे योग्य वाटतं ते कर, मी तर वाईट आहे ना? मुक्ताने अनिरुद्धाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, दादा, मी जे आज बोलले ते तू रोजच करतो. तुला ऐकून वाईट वाटेल, परंतु तू वहिनीबरोबर असे वागून विसरून सुद्धा जात असतो तर फक्त एक वेळ तरी वहिनीचा मनाचा विचार नक्की केला असता. तू एका गोष्टीचे उत्तर दे. दादा, तुला वाटते का तुझ्या बहिणीचा होणारा नवरा तुझ्यासारखा असला पाहिजे का? जो पोळी थोडी जाड झाल्यावर ओरडेल, गरम पराठा 1 मिनिट उशिरा आल्यावर न खाता निघून जाईल, स्वतःचे चेकबुक न मिळाल्यावर घर डोक्यावर घेईल. सांग दादा. हे बोलणे अरुंधतीच्या कानावर पडत होते आणि मनात विचार करत होती की माझी नणंद मुक्ता माझ्यासाठी किती विचार करते. अनिरुद्ध हे सर्व ऐकून शांतपणे निघून गेला, कारण त्याला आता यानंतर अरुंधतीसमोर जायची लाज वाटत होती. यानंतर अनिरुद्धने स्वतःला बदलण्याचे ठरवले आणि जाऊन मुक्ताला म्हणाला, तू आधी नोकरी कर, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि नंतर लग्न कर. अरुंधती पण खूप खुश होती, कारण तिच्या नवऱ्याच्या स्वभावात बराच बदल झाला. पण तिला या गोष्टीचे दुःख होते की ती सुद्धा स्वतःसाठी आपल्या नणंदप्रमाणे आवाज उठवू शकले असते. 2 वर्षांनी एक स्थळ पक्क झाले आणि लग्नानंतर बहिणीची पाठवणी करताना अनिरुद्ध म्हणाला, मुक्ता, तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या दादासारखा नाही. तू त्याच्यासोबत आनंदी राहशील. हे ऐकून मुक्ता आणि अरुंधतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो, लग्नापूर्वी प्रत्येक पोरीला
तू परक्याचे धन आहेच असे सांगितले जाते. कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढवले जाते. शाळेतून घरी परत यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो. दारातून बाहेर डोकवाय लागली की मोबाईलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो. मुलांशी मैत्री करू नये. मुकाट कुठलेही उपलब्ध न देता जसे सांगितले गेले तसे करावे. मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वतः कुटुंबात चर्चा करू नये. तिला या घरात कुठल्याच अधिकार नाही. जे करायचं असेल ते आपल्या सासरी करशील असं वारंवार म्हटले जाते. परंतु लग्न करून ती जेव्हा सासरी येते आणि तिच्या नशिबात कथेतल्या अनिरुद्धसारखा नवरा असेल जो बायकोला खालच्या पातळीची वागणूक देत असेल आणि काही झाले की माहेरी निघून जा. माहेरचे बोलतात सासर हे तुझे घर आहे आणि सासरी नवरा म्हणतो की माहेरी निघून जा असं बोलणारं असेल तर त्या स्त्रींना हा प्रश्न पडतो की स्त्रीचे खरे घर कोणते. ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.